प्रभू येशू एका गावामध्ये गेलेला असताना अनेक लोकांची गर्दी त्या ठिकाणी होती. त्या गर्दीमध्ये एक स्त्री 12 वर्षापासून तिला रक्तस्रावाचा त्रास आहे आणि ते म्हटलेले की कोणाच्याही द्वारे तिला आरोग्य मिळालं नाही. अशी स्त्री त्याच्या पाठीमागून येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली. तर 12 वर्षाचा रक्तस्राव होत असलेली ती स्त्री जी आहे, तिची एकच इच्छा होती की येशूने माझ्या डोक्यावर हात नाही ठेवला, मला त्याला असं समोरासमोर भेटता जरी नाही आलं तरी माझा विश्वास असा आहे की हा देवच असा परमेश्वर आहे सर्वशक्तिमान की जर मी त्याच्या वस्त्राला जरी हात लावला तरी पण मी बरी होईन अशी इच्छा. हालेलुया. कोण आहे तुमच्यातला असं जो दुर्धर आजाराने ग्रस्त आहे? कारण ज्या भवनमध्ये आपण इथं आहे हे साधारण जागा नाही आहे आणि आज प्रभू येशू आज या ठिकाणी काय त्रास आहे? या बहीण नीता यांना गेल्या 7 ते 8 वर्षांपासून भयंकर रक्तस्रावाचा त्रास आहे आणि ते सांगत आहेत की गेले 7 ते 8 दिवस झालेले आहेत. तो त्रास इतका वाढलेला आहे. त्या सांगत आहेत की अनेक हॉस्पिटल्समध्ये गेले पण कुठेही मला आरोग्य नाही मिळालेलं. तुमची इच्छा आहे की त्याच्यातून बरं हो. व्हावं? डॉक्टरांकडे गेलात तुम्ही? गेले होते, सरकार दवाखान्यात गेले होते. त्यांनी मला शोगाला सांगितलं, सोनोग्राफी करायची ते सांगितलं. सोनोग्राफी करायला सांगितलं. आम्ही प्रार्थना करू तुमच्यासाठी. माझी इच्छा आहे प्रार्थना करायची. ओके. जर ह्या वचनात सांगितलेले की ती रक्तस्रावी स्त्री, तिचा विश्वास तळमळ काय होती की मला कसंही करून मला त्या येशूच्या त्या कपड्याला किंवा त्या गोंड्याला जरी त्याचा मी हात लावला तरी माझा 12 वर्षाचा रक्तस्राव बरा होईल असं. आणि तसंच झालेलं आहे. ती रक्तस्रावी स्त्री येशूच्या त्या वस्त्राला गोंड्याला स्पर्श करताच बरी झालेली. हालेलुया. काय आज पण येशू हे करू शकतो? आता माझा रुमाल नाहीये, कुठल्या तरी त्या बहिणीचा ही ओढणी आहे, आता हिला आम्ही हातात घेतलेलं आहे सेविकेने. तुमची इच्छा आहे म्हणून आता सेम तुम्ही हे करायचंय. या वस्त्राच्या फक्त गोंड्याला तुम्ही हात लावायचा. विश्वास आहे तुमचा? विश्वास आहे? हा येशूचं वस्त्र आहे. आजच्या नंतर तुम्हाला हा रक्तस्रावाचा त्रास कधीच होणार नाही. येशूची लावा विश्वासाने हात. स्पर्श कर प्रभू येशूच्या सामर्थ्य. 7 वर्ष रक्तस्रावाचा आजार बरा झाला नाही पण आज येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला ह्या बहिणीने हात लावलेला आहे आणि हा रक्तस्राव थांबलेला आहे कायमचा. परत कधीच हा रक्तस्रावाचा आजार होणार नाही शरीरात येशूच्या. मग तुम्ही बऱ्या झाला सिस्टर. किती लोक विश्वास करतात आहे? कारण जर 1000 वर्षापूर्वी येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला हात लावला तर ती 12 वर्षाची ती बहिणीला आरोग्य मिळालंय. तिची धडपड ही होती की मला कसंही करून या जगाकडून माझं सगळे उपाय संपलेले. सेम तसं ही बहीण या ठिकाणी आहे. आम्ही असं कधीही सांगत नाही डॉक्टरांकडे जाऊ नका. मी तर पहिलं सांगतो डॉक्टरांकडे जा. मी पण डॉक्टरांकडे जातो. सगळे तुमचे मेडिसिन घ्या, औषध घ्या, सगळं काही घ्या, पण ज्यावेळेस कशानेच काही नाही होणार त्यावेळेस प्रभू येशूकडे मात्र जरूर विश्वासाने या. प्रभू येशू तुम्हाला त्याच्यातून बरं करणार आहे. हालेलुया.